नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज खूप महत्त्वाचा टॉपिक म्हणजे तुम्हाला ऍडमिशन भेटलं आहे, तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, बट तुम्हाला रूल्स माहित नाही आहे. पहिल्या राऊंडमध्ये काय रूल्स आहेत, सेकंड राऊंडमध्ये काय रूल्स आहेत, थर्ड राऊंडमध्ये काय रूल्स आहेत, याबद्दल आपण वन बाय वन डिस्कस करणार आहोत. सगळ्यात म्हणजे फर्स्ट राऊंडचे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एमबीबीएस बीडीएस किंवा बीएमएस बीएचएमएस किंवा बीपीटी ह्या तिन्ही कोर्सच्या ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी अशा 3 प्रकारच्या वेगळ्या काउन्सिलिंग चालू आहेत. तर याचे पहिल्या राऊंडचे नियम काय म्हणतात, म्हणजे जर तुम्हाला कॉलेज जर अलॉट झालेलं जर असेल किंवा कॉलेज अलॉटच झालेलं जर नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. बट जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं आहे आणि त्यानंतर ऍक्च्युअली नियम काय म्हणतो बघा, पहिल्या राऊंडचे नियम सांगतो आहे. तिन्ही कोर्ससाठी पहिल्या राऊंडचे नियम सारखेच आहेत. सगळ्यात पहिलं, तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालं आहे ते तुम्ही फायनल करतायत, म्हणजे तुम्हाला ते सॅटिस्फाईड, तुम्ही 100% सॅटिस्फाईड आहात आणि याच्यानंतर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये जायची गरज नाही आहे. त्याला म्हणतात 100% ऍक्सेप्टन्स, म्हणजे 100% तुम्हाला ते कॉलेज ऍक्सेप्टेड आहे. हे पहिलं. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये जायची गरज नाही किंवा काहीही करायची गरज नाही आहे, त्याला म्हणता पहिला ऑप्शन. ओके, म्हणजे तुम्ही तिथेच तुम्हाला तुमच्या मनपसंतीचं कॉलेज तुम्हाला भेटलेलं आहे, काही चेंज करायची काही गरज नाही, ना अपग्रेडेशन करायचंय, त्याला म्हणता पहिलं ऑप्शन. ऑप्शन नंबर 2, तुम्हाला कॉलेज भेटलं आहे पण ते तुम्हाला इतकं काही आवडत नाहीये, 50-50 आहे. तर तुम्हाला असं वाटतंय की या कॉलेजला आपण बॅकअप ऑप्शन ठेवून आणि अपग्रेडेशन करूया. अपग्रेडेशनचा अर्थ काय होतो, या कॉलेजला पूर्ण प्रोसेस करायची, डीडी डॉक्युमेंटेशन वगैरे सर्व प्रोसेस करायची आणि त्यानंतर कॉलेजला फक्त रिटेन्शन फॉर्म न भरता, म्हणजे रिटेन्शन फॉर्म बद्दल मी शेवटी सांगणार आहे, रिटेन्शन फॉर्म न भरता नेक्स्ट राऊंडमध्ये परत चॉईस फिलिंग करायची. चॉईस फिलिंग करताना या कॉलेजपेक्षा बेटर कॉलेजेस तुम्हाला टाकायचे आहे, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या कॉलेजेसचे ऑप्शन टाकायचे आहे. जर तुम्हाला दुसरं कॉलेज जर भेटलं तर ते दुसरं कॉलेज घ्यावं लागतं. ओके, आणि जर नाही भेटलं तर जे ओल्ड कॉलेज आहे तेच तुम्हाला भेटतं. याला म्हणता अपग्रेडेशन. दिस इज द सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट जो आहे तो म्हणजे फ्री एक्झिट. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की फ्री एक्झिट काय आहे, फ्री एक्झिट काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फ्री एक्झिट ही अशी कन्सेप्ट आहे, तिच्यामध्ये विद्यार्थ्यांनी कॉलेजला जायचंच नाहीये, म्हणजे तुम्हाला सीट अलॉट झाली आहे पण तुम्हाला ते कॉलेज आवडतच नाहीये किंवा अनफॉर्च्युनेटली तुमच्या बजेटच्या बाहेर आहे, तर त्या कॉलेजला जायचीच गरज नाही. हे फक्त पहिल्या राऊंडमध्येच फ्री एक्झिट असतो. हा शब्द लक्षात ठेवा. नियम परत एकदा वाचून घ्या. आमच्या ग्रुपला कंपल्सरी मेसेज पण आम्ही टाकत असतो. तुम्ही एकदा अगेन अँड अगेन परत ते एकदा रीड करून घेता. एकदम शुद्ध आणि मराठी भाषेत लिहिलेलं असतं की पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट काय आहे, अपग्रेडेशन काय आहे, त्याच्यानंतर 100% ऍडमिशन फायनल काय आहे, या सर्वांबद्दल आम्ही इन्फॉर्मेशन देत असतो. हे झाले पहिल्या राऊंडचे महत्वाचे 3 मुद्दे. यानंतर तिसरा चौथा कुठलाही मुद्दा नाही आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी खूप छोट्या छोट्या काही पॉइंट्स आहेत. ते म्हणजे अलॉटेड सीट नुसार कॉलेजला रिपोर्टिंग करणे हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. म्हणजे तुम्हाला जो टाइम पिरियड दिलेला आहे त्या टाइम पिरियडच्या आतमध्ये स्टुडंटला कॉलेजला रिपोर्टिंग करून आणि कॉलेज सोबत बोलणे हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. सेकंड पॉइंट, ऍडमिशन घेताना कॉलेजकडून प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर आणि रिसिप्ट घेणे गरजेचे. म्हणजे जर तुम्ही ऍडमिशन फायनल केलेलं असेल तर कॉलेजकडून तुम्ही प्रिंट आउट घेऊन आणि प्रोव्हिजनल ऍडमिशन लेटर वगैरे कन्फर्मेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर अपग्रेडेशनचा फॉर्म भरलेला असेल किंवा तुम्ही फॉर एक्झाम्पल जो पहिला ऑप्शन आहे की तुम्ही 100% ऍडमिशन हे जर फायनल केलं तर त्या टायमाला तुम्ही तुमचा रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट, जर तुम्हाला कॉलेज 50-50 आवडते आणि तुम्हाला वाटते की नेक्स्ट राऊंड मध्ये चॉईस फिलिंग करायची, त्या कन्सेप्टमध्ये रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही आहे. हा शब्द लक्षात ठेवा. जर तुम्हाला अपग्रेडेशन जर करायचं आहे तर रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन, फ्री एक्झिट मध्ये कुठलाही रिटेन्शन फॉर्म नाही, काहीच नाही. तुम्ही घरी बसूनच तुमचं कॉलेज फ्री एक्झिट करताय, म्हणजे तुम्ही जातच नाही तिथं व्हिजिटसाठी. ओके, तरी पण तुम्ही नेक्स्ट राऊंड साठी इलिजिबल असणार आहात. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पेमेंट कॉलेज लेवलला दिलेल्या डेडलाईन मध्येच तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. डॉक्युमेंटेशन पूर्ण तुम्हाला त्यांना व्हेरीफाईड करून द्यायचं आहे, पूर्ण डॉक्युमेंट्स त्यांना शो करायचे आहे. हे झाले फर्स्ट राऊंडचे नियम. विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट राऊंडचे नियम थोडेसे लेट व्हिडिओ बनवतो आहे, बट हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या काही मिस्टेक झालेल्या असतील तर या सेकंड राऊंड मध्ये नक्कीच करू नका. सेकंड राऊंड मधची ही व्हिडिओ मी लगेच बनवून आणि लगेच टाकतो आहे, लवकरात लवकर. थँक्यू सो मच.